त्यानंतर ज्या ज्या संस्थांमध्ये किंवा ज्या पीपीपीच्या संस्था आहेत, पीपीपी म्हणजे असं काही वेगळं नाही, गव्हर्नमेंटची संस्था आहे. या संस्थेला गव्हर्नमेंटकडून, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून साधारणतः 2007-08च्या दरम्यान फंडिंग झालेलं होतं आणि त्या फंडिंगच्या साहाय्याने संस्था विकास करायचं होतं. त्या अंतर्गत काही ट्रेड देखील सुरू केलेले होते, परंतु त्या फंडचा वापर करून संस्थेतील एकूण प्रवेशाकरिता उपलब्ध असलेल्या जागांपैकी 20% जागा ज्या आहेत त्या जागांकरिता सेंट्रल ऑनलाईन प्रोसेस जी आहे, जी सध्या रेग्युलर चालू आहे, त्याच्यामधनंच जसं DST निवडलं जातं तसंच IMC सीट निवडायची आहे. IMC सीट निवडल्यानंतर प्रवेश घेत असताना फक्त तुम्हाला IMC जे स्टेअरिंग कमिटी आहे त्या कमिटीने जी काही फी ठरवलेली आहे ती फी तुम्हाला त्या ठिकाणी देऊन प्रवेश घेणं आवश्यक आहे. आता ती फी थोडी जास्त आहे, रेग्युलर ट्रेडच्या विद्यार्थ्यांपेक्षा त्या विद्यार्थ्यांची फी जास्त आहे. जरी फी जास्त असेल तरी शासनाची फी प्रतिपूर्ती योजना लागू असल्या कारणाने त्यांना 80% पर्यंत फी परत मिळण्याची शाश्वती आहे. फक्त त्याकरिता आपण काही अटींचं पालन केलं पाहिजे. त्या अटींचं पालन केल्यानंतर आपल्याला 80% पर्यंतची फी परत मिळणार आहे. जर तुम्ही अपंग असाल आणि या कोट्यातून तुम्ही प्रवेश घेतला असाल तर 100% फी प्रतिपूर्ती योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. मग तुमचं एज्युकेशन चांगल्या ट्रेडला, नामांकित ट्रेडला होणार आणि तुम्हाला तुम्ही भरलेली फी देखील परत मिळणार. ते एक समाधान असणार आहे आणि तुम्ही चांगला कोर्स करून तुमचं करिअर तुम्ही करू शकणार आहात. म्हणून ज्या ज्या ठिकाणी पीपीपी संस्था आहे आणि IMC सीट तुम्हाला निवडायची असेल तर बिनदिक्कत तुम्ही बिंदास IMC सीट निवडा आणि प्रवेश घ्या आणि तुमचं करिअर तुम्ही करा. त्याकरिता शासनाची फी प्रतिपूर्ती योजना आहे आणि माहिती पुस्तिकेमध्ये, प्रवेश माहिती पुस्तिकेमध्ये ही माहिती दिलेली आहे. आता मित्रांनो, या शासनाच्या फी प्रतिपूर्ती योजनेचा लाभ कुणाला मिळणार आहे? ज्यांचं प्रवेश 4 कॅप राऊंड मध्ये झालेलं आहे. ज्यांचं प्रवेश 4 कॅप राऊंड मध्ये झालेला आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, कोणत्याही इंजिनिअरिंग फील्ड असेल किंवा मेडिकल फील्ड असेल, मॅनेजमेंट कोट्याचा प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना शासनाची फी प्रतिपूर्ती योजना आहे त्या योजनेचा लाभ मिळत नाही. एवढं लक्षात असू द्या. तुमचं प्रवेश IMC मधून झालं तर तुम्हाला महाDBT पोर्टल वरती तुमचं प्रोफाईल तयार करायचं आहे. प्रोफाईल तयार केल्यानंतर जे काय डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत, तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला लागेल, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. डोमिसाईल असल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. 2च अपत्य असल्याबाबतचा देखील पुरावा आपल्याला द्यावा लागणार आहे. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे. तर कॅप राऊंड मध्ये तुम्हाला IMC शीट घ्यायचा असेल, DST ची शीट घ्यायचा असेल तर मित्रांनो 25 तारखेपर्यंतच तुम्हाला ऑप्शन निवडायचं संधी असणार आहे. परत एकदा सांगतो, पीपीपी संस्थेमधील IMC शीट तुम्हाला मिळवायची असेल किंवा जिथं DST योजना आहे त्या DST ची तुम्हाला शीट मिळवायची असेल तर 25 तारखेपर्यंतच तुम्हाला एडिट करण्याचं ऑप्शन उपलब्ध होणार आहे.